नमस्कार. मी नरेंद्र पाटील काळे आणि आपण पाहत आहात खबरनामा न्यूज. शेतकरी, कायदा आणि सत्याचा आवाज. आज महाराष्ट्रामध्ये एल निनोचे एक संकट येऊ पाहत आहे. एल निनो याचा परिणाम महाराष्ट्रात बरोबर भारतातही पावसावर होणार आहे आणि त्यासाठी आपण या ठिकाणी कृत्रिम पाऊस या संदर्भात विचारमंथन करणार आहोत. कृत्रिम पाऊस म्हणजे काय, कृत्रिम पावसाचे फायदे तोटे कसे, आर्थिकदृष्ट्या हे परवडतं का, आणि कृत्रिम पावसाच्या बाबतीत आता हा विषय गांभीर्याने का घ्यावा, त्याची काय आवश्यकता आहे, या संदर्भात आपण या ठिकाणी काही विचारांचा उहापोह करणार आहोत. कृत्रिम पाऊस म्हणजे विज्ञान, विज्ञान म्हणजे विज्ञान. यासाठी ही काही जादू नाही, तर हा एक चमत्कार नाही, तर विज्ञाननिष्ठ मंडळींनी याच्या पाठीमागची शास्त्रीय भूमिका समजून घेतली पाहिजे. कृत्रिम पाऊस करण्यासाठी आभाळामध्ये एक पाणी असलेले ढग असणे आवश्यक आहे आणि त्याच्यावर मग आपण सिल्वर आयोडाईड, कोल्ड आईस किंवा मिठाच्या बारीक कणांचे फवारे मारतो. आता हे फवारे मारल्यानंतर काय होतं, तर त्याच्याभोवती बाष्पाचे कण जमा होतात आणि हा केंद्रबिंदू ठरतो आणि त्याच्यामुळे एक गुरुत्वाकर्षण वाढल्यानंतर हे बिंदू जड झालेले जमिनीकडे येतात आणि पाऊस पडतो. आता कृत्रिम पावसाची गरज आज का जास्त गांभीर्याने लक्षात घेणे गरजेचं आहे, कारण ह्या वर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे असे भारतीय हवामान वैज्ञानिक वारंवार सांगत आहेत आणि त्यासाठी आपण या विषयामध्ये गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. मला असं वाटतं की यावर्षी पावसाच्या दृष्टीने आपण जर आर्थिक दृष्टीने जरी विचार केला तरी पाऊस पडला नाही, दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तर चाऱ्याचा प्रश्न असेल, पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, अन्नधान्याचा आणि शेतकऱ्याचे प्रश्न गंभीर होऊ शकतात आणि त्याच्यासाठी हा आर्थिक दृष्टीने, व्यावहारिक दृष्टीने चांगला उपाय आहे. कारण कृत्रिम पाऊस पडला तर पिण्याचा पाण्याचा प्रश्न, जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न असेल, अन्नधान्याचा प्रश्न असेल आणि विशेषतः याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मी आपल्या महाराष्ट्राचे आदर्श व कर्तव्य तत्पर मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना एक पत्र देऊन विनंती केलेली आहे की आपण आता कृत्रिम पावसाचे प्रयोग सुरू करावेत. कारण यावर्षी आता ढग आकाशात मिळणे फार अवघड होणार आहे. पॅसिफिक महासागरामध्ये तापमान खूप वाढलेलं आहे आणि उष्ण आणि गरम वारे आपल्या आशिया खंडात सुरू झालेले आहेत. त्याचा परिणाम निश्चितच पावसावर होऊन पाऊसमान कमी होण्याची शक्यता शास्त्रज्ञ सांगत आहेत आणि त्यासाठी आपण या कृत्रिम पावसाचा प्रयोग करणं अत्यंत आवश्यक आहे अशी मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती केलेली आहे. धन्यवाद.